शिक्षक दिना दिवशीच कोल्ड्रिंकच्या माध्यमातून घडली एक अशी घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांचा सन्मान। आज आपण जाऊया पुडुचेरीच्या कराईल या ठिकाणी, जिथे शिक्षक दिनीच एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू साधा सुद्धा नाही तर ती हत्या होती। तर चला मग सुरू करूया द केस ऑफ टीचर्स डे स्टुडंट मर्डर। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर। पुडुचेरीमधील रोजची सकाळ, पण हा दिवस पुडुचेरी प्रायमरी शाळेतील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा होता, कारण आज होता शिक्षक दिनाचा कार्यक्रम। यात आपण काही पात्रांवर लक्ष ठेवणार आहोत। एक म्हणजे शाळेतला हुशार मुलगा सूरज, ज्याला सर्व विषयात पहिलं येण्याची सवय। अभ्यासात त्याचा हात अजूनपर्यंत कोणीही विद्यार्थी धरू शकला नव्हता आणि सर्व शिक्षकांचा तो लाडका होता। दुसरं म्हणजे त्याचे आई आणि वडील, जे आपल्या मुलांचं कौतुक करण्यात गुंग होते आणि त्याचं नाव मिरवत होते। तिसरं पात्र म्हणजे त्याची वर्गमैत्रीण आणि तिची मधाळ बोलणारी आई। शिक्षक दिनी सर्व शिक्षक आणि पालक कार्यक्रमात व्यस्त होते आणि सर्व विद्यार्थी आपापले डान्स, भाषण आणि परफॉर्मन्सेस करण्यात मग्न होते। सूरज पण एक भला मोठं भाषण करणार होता। सूरजच्या भाषणाची वाट सर्वच बघत होते। सूरज आपल्या भाषणाचा सराव करत होता। कार्यक्रम जोरात सुरू होता। सर्व प्रेक्षक आनंदाने टाळ्याचा वर्षाव करत होते। सूरजला आधी त्याची वर्गमैत्रीण ईशा भेटली। दोघांमध्ये शाळेत पहिला क्रमांक येण्याची झुंज असायची, पण शेवटी सूरजच बाजी मारायचा। आज सूरज आणि ईशा आपापल्या भाषणाची तयारी करत होते। भाषणाच्या कॉम्पिटिशनमध्ये कोण बाजी मारणार हे गुलदस्त्यात होतं। ईशा आणि सूरज दोघेही बोलण्यात खणखणीत आणि जबरदस्त। सूरज स्टेजच्या मागच्या बाजूला जाऊन आपल्या भाषणाचा सराव करत होता। सूरजचं भाषण सुरू होण्यासाठी थोडाच वेळ बाकी होता। तेवढ्यातच एक बाई शाळेच्या गेटमधून घाईघाईने आत येत होती। तिच्या हातात एक कोल्ड्रिंकची बाटली होती। त्या बाईने शाळेच्या वॉचमॅनला ती बाटली दिली। वॉचमॅन बोलला, कोण आहात तुम्ही? ती बाई बोलली की मी सूरजची आई आहे आणि सूरजचं आज भाषण आहे। तो थकला असेल म्हणून मी त्याच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन आली आहे। वॉचमॅननी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो सरळ गेला सूरजकडे। सूरजचं नाव भाषणासाठी पुकारलं गेलं। तेवढ्यातच वॉचमननी त्याला आवाज दिला आणि कोल्ड्रिंकची बाटली त्याला दिली। सूरज बोलला, कोणी दिली ही? वॉचमन बोलला, ती तुझ्या आईने दिली आहे। हे पिऊन तुला फ्रेश वाटेल आणि भाषण तू खणखणीत करशील। सूरजने वॉचमनच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती कोल्ड्रिंकची बाटली पूर्ण संपवली। स्टेजवर जाताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव। सूरजचे आई वडील आणि सर्व प्रेक्षक त्याच्याकडे कुतूहलाने बघत होते। सूरजने आपले भाषण सुरू केले। सुरुवातीला त्याने आपल्या खणखणीत शैलीत भाषणाची सुरुवात केली। भाषणाच्या मध्ये सूरजला काहीतरी वेगळं वाटलं। त्याचे हात पाय थरथरायला लागले आणि तो जागेवरच कोसळला। सर्वांनी ते दृश्य पाहून स्टेजकडे धाव घेतली। शिक्षकांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं। हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, पण तपासादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली। त्यानंतर त्याची आई ढसाढसा रडू लागली आणि त्याच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली। डॉक्टरांना संशय आला, सूरजचं शरीर निळं पडत जात होतं। त्यांनी लगेचच पोलिसांना सूचित केलं आणि त्याचं शव पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं। पोलिसांनी सर्वांची विचारपूस केली। नंतर पोलिसांकडे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये सूरजला विषबाधा झाली हे कळलं आणि ही हत्या आहे हे निष्पन्न झालं। पोलिसांनी आपला तपास सुरू केला। त्याआधी पोचले घटनास्थळी। त्यांनी सर्व शिक्षकांची आणि तेथील उपस्थित लोकांची चौकशी सुरू केली। त्यांनी सूरजच्या वर्गमित्रांची आणि सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली। तेवढ्यातच लांबून वॉचमन पोलिसांच्या गाडीजवळ धावत आला आणि बोलला की एक बाई सूरजसाठी कार्यक्रमाच्या आधी कोल्ड्रिंकची बॉटल घेऊन आली होती आणि तिने ती मला दिली।
आणि तिच्या सांगण्यावरून ती कोल्ड्रिंकची बॉटल मी सूरजला दिली. तिचं म्हणणं होतं की ती सूरजची आई आहे. ती सूरजची आई देखील होती, पण वॉचमन बोलला की ती बाई वेगळीच होती. पोलिसांनी सर्व CCTV फुटेज तपासले. इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं, पण त्या बाईचा पत्ता लागत नव्हता. तेवढ्यातच एका पोलिसांनी विद्यार्थ्यांमधील कुजबूज ऐकली. विद्यार्थी बोलत होते की आता सूरज नाही तर आता ईशाच आपल्या वर्गात पहिली येईल. पोलिसांनी तो एक धागा उचलला आणि ईशाची चौकशी सुरू केली. ईशा बोलली की सूरजला भाषणापूर्वी मी भेटली होती, मग नंतर आम्ही आमच्या भाषणाची तयारी करण्यात व्यस्त होतो. पोलिसांची नजर मग तिच्या आईवर गेली. त्यांनी तिच्या आईचा चेहरा बघितला. तो घाबराघुबरा वाटत होता. त्यांना संशय आला की CCTV मधील बाई आणि ईशाची आई यामध्ये खूप साम्य दिसतंय. मग पोलिसांनी आपल्या पद्धतीनं विचारपूस सुरू केली, पण काही निष्पन्न झालं नाही. ईशाच्या आईने त्यांची सर्व उत्तरं चोखपणे दिली. तेवढ्यातच वॉचमन चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने ईशाच्या आईला बघितलं आणि त्याने लांबूनच जोरात बोलला, पोलीस साहेब, हीच ती बाई जिने मला ती कोल्ड्रिंकची बाटली दिली आणि ती सूरजला द्यायला सांगितली. मग सुरू झाली ईशाच्या आईची चौकशी. ईशाच्या आईने सर्व गुन्हा कबूल केला. ती म्हणाली की मी हे खून माझ्या ईशासाठी केलं. माझ्या लेकीच्या सुखासाठी मी काही करू शकते. पोलिसांनी विचारलं की तू हा खून कशासाठी आणि का केलास? ती बोलली, सूरज हा खूप चांगला आणि हुशार मुलगा होता. त्याचा हुशार असणं आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावणं हे मला खटकत होतं. ती म्हणाली, माझी ईशा दिवस रात्र पहिला क्रमांक येण्यासाठी मेहनत घेत होती, पण त्या सूरजमुळे ती दुसरी यायची आणि माझ्याजवळ ईशा रोज येऊन रडायची. ती म्हणायची, आई मी इतका अभ्यास करते तरीही सूरज पहिला कसा येतो? मग तिने निर्णय घेतला आपल्या लेकीच्या सुखासाठी सूरजला संपवायचं आणि तिने शिक्षक दिनाचा दिवस निवडला. ईशाच्या आईवर गुन्हा नोंद झाला आणि तिला कोर्टाकडून कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तर मित्रांनो, एका आईच्या आपल्या लेकीवरच्या अंधप्रेमामुळे एका निष्पाप बाळाचा बळी गेला. शिक्षण हे ज्ञानासाठी असावं, स्पर्धेसाठी नाही. मुलांना यशाची प्रेरणा द्या, पण त्यांना इतरांच्या यशावरून द्वेष शिकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच खरे आणि हृदयस्पर्श करणारी घटना पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार सानू कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.